अथ श्री साई सच्चरित्र अध्याय 28. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री सीतारामचंद्राभ्य नमः, श्री सद्गुरु साईनाथाय नमः. साई नवे एकदेशी, साई सर्वभूतनिवासी, आब्रह्म कीटक मुंगी माशी, व्यापक सर्वांशी सर्वत्र. साई शब्द ब्रह्मीपूर्ण, दावी परब्रह्मीची खून, ऐसा उभय भागी प्रवीण, तेनेच सद्गुरुपणाता याते. स्वयं मोठा ज्ञानी गहन, करुणेने शिष्य प्रबोधन, अथवा निज स्वरूपावस्थान, त्याचे सद्गुरुपणाता याला. पिता देई ध्यासी जनन, जनना पाटी लागे मरण, गुरु निर्दाळी जनन मरण, ते कनवाळूपण आणिक. आता पूर्वील अनुसंधान, की जे स्वप्नाध्याय श्रवण, कैसे भक्तांचे स्वप्नी जाऊन, बाबा दर्शन त्या देत. कोणास म्हणत त्रिशूल काढी, कोणापाशी मागत खिचडी, कोणास घेऊनी हाती छडी, पाठते फोडीत गुरुमिशे. कोणास स्वप्नी जाऊन भेवंडी, सुरापानादे मोडीत खोडी, टाळूनी भक्तांची अनेक साकडी, लावीत गोडी निजपदी. कैसी कोणाची पाठ फोडिली, वरवंट्याने छाती ठेचिली, दशमाध्यायी वार्ता हे कथिली, श्रोता आकर्णिले आधीच. पुढील कथेची अपूर्वाई, धन्य परिसता धन्य तो गाई, दोघे समरसती ठाईचे ठाई, सौख्य अणपाई लाधती. असत्कथा निंदादी श्रवण, या पापांचे होईल शालन, करू संत कथानुवादन, परम पावन जे सदा. आता तेच कथा निरूपण, श्रोता सादर किजे श्रवण, पदोपदी येईल दिसून, कृपाळूपण साईचे. राली बंधू ग्रीक व्यापारी, खरेदी सर्व हिंदुस्थान भरी, पेड्या तयांच्या शहरो शहरी, मुंबा नगरी ही एक. तेथील अधिकाऱ्यांचे पदरी, सांप्रत लक्ष्मी चंदासी नोकरी, अतिविश्वासू आज्ञाधारी, काम करीत मुनशीचे. रेल्वे खात्यात आरंभी होते, व्यंकटेश मुद्रणागारी मागुते. तेव्हाच साईंच्या समागमाते, लादले कैसे ते परिसा. माझा माणूस देशावर, असो का हजारो कोस दूर, आणीन जैसे चिडीचे पोर, बांधून दोर पायास. ऐसे बाबा कितीदा वदले, जना लोकाही बहुती ऐकिले, अनुभवाही तैसेच आले, कथितो त्या लिलेस बाबांच्या. नेली ऐसी पोरे कितीक, देशोदेशीची शिर्डीस अनेक, त्यातीलची लक्ष्मीचंद एक, पोर हे भाविक बाबांचे. जेव्हा बहुजन्म संपादित, प्राक्तन कर्म उदया येत, तेव्हाच संत समागम लाभत, मोहजनित तमनासे. विवेकाग्नी होई प्रदीप्त, भाग्योदया वैराग्य पावत, संचित कर्म क्षया जात, होत जीवित साफल्य. दिठी भरता साईनाथ, दुज्यान लाभे वावतीत, तेही असोत नयन निमिलित, साईनाथ चौपासी. झाली लालाजींची भेटी, कथिल्या त्यांनी ज्या स्वानुभव गोष्टी, प्रेमे साठविल्या हृदय संपुटी, उत्कंठा पोटी त्या सांगू. धरणे आले तयास देक, तीही लीला अलौकिक, काना मना करुण एक, श्रोते भाविक परिसोत. सन 1910, नाताळातील दिवस पहा, शिर्डी प्रयाण योग तेव्हा, लादला हा लाला जिते. तेव्हाच प्रथम प्रत्यक्ष दर्शन, परिहा योग येण्याचे चिन्ह, 1-2 महिन्याचे आधीच जाणं, आले घडून ते ऐका. सांताक्रूज माझी असता, ध्यानी मनी काहीही नसता, स्वप्न पडले तयास अवचिता, नवल दृष्टांता देखिले. म्हातारा एक दाढीवाला, साधू भक्त वृंदी वेढीला, ऐसा महात्मा उभा देखिला, तो अभिवंदिला सप्रेम. पुढे दत्तात्रय मंजुनाथ, बिजुर उपनावाचे गृहस्थ, आले लक्ष्मीचंद तेथ, कीर्तनार्थ गणुदासांच्या. दासगणूंची नित्यपद्धती, समोर बाबांची छबी मांडिती, ती देखताच लक्ष्मीचंदाप्रती, आठवली मूर्ती स्वप्नीची. तीच दाढी तेच वय, तेच अवयव तेच पाय, लक्ष्मीचंदाचा लागला लय, की तोचा हा होय महात्मा. आधीच ते दासगणूचे कीर्तन, त्यात तुकारामाचे आख्यान, वरी त्या स्वप्नीच्या साधूचे दर्शन, लालाजी तल्लीन बहु झाले. लक्ष्मीचंद मनाचे कोमळ, डोळी आले प्रेमाश्रुंजळ, लागून राहिली जीवास तळमळ, मूर्तीही प्रेमळ देखेन काय. आधीजी देखिली स्वप्नांती, प्रतिमाजीयेची कीर्तनांती, तिकडेच लागली अंतर्वृत्ती, आनिक चित्ती येईना. भेटेल काय कोणी स्नेही, जो मज शिर्डीचे सोबत देई, कधी मी प्रत्यक्ष या संता पायी, वाटले डोई ठेवीन की. होईल या साधूंचे दर्शन कदा, भोगीन काय त्या प्रेमानंदा, ऐसी उत्सुकता लक्ष्मीचंदा, लागून सदा राहिली.
लाविली पाहिजे खर्चाची सोय, आता पुढे करावे काय, दर्शन सत्वर कैसे होय, लागे उपाय शोधाया, देव सदा भावाचा भुकेला, पहा कैसा चमत्कार घडला, तेच रात्री 8चे समयाला, दरवाजा ठोठवला स्नेहाने. मग दार उघडून जो पाही, तो शंकरराव तयासा स्नेही, पुसे लक्ष्मी चंदास पाही, येता काही शिर्डीस, केडगावी जाण्याचा मानास, नारायण महाराज दर्शनास, होता परी आले मनास, आधी शिर्डीस जावे की, करावे यत प्रित्यर्थ सायास, तेचे जे चालून येई अप्रयास, पारावारन आनंदास, मनास लक्ष्मी चंदाचे, घेतली चुलत भावापासूनी, रकम 15 रुपये उसनी, शंकररावांनी तैसेच करुनी, केली प्रयाणी सिद्धता, बिस्तरा बिछायत घेतली, निघावयाची तयारी केली, जाऊन वेळी तिकिटे मिळविली, गाडी साधिली उभयांनी, शंकरराव मोठे भजनी, गाडीत भजन केले उभयांनी, लक्ष्मीचंद चौकसपणी, करी रस्त्यांनी चौकशी, शिर्डी कडील कोणी जण, भेटता करावे तयास नमन, सांगा साईबाबांचे महिमान, अनुभव प्रमाण आम्हाला, साईबाबा मोठे संत, नगर बाजूस अतिविख्यात, मनती तयांची काही प्रचित, आम्हासे निश्चित वदावी, डब्यात 4 मुसलमान, शिर्डीने कट जयाचे स्थान, परस्पर वार्ता वर्तमान, करिता समाधान वाटले, साईबाबांची काही माहिती असल्यास निवेदा आम्हा प्रती, लक्ष्मीचंद अतिभावार्थी, तयास पुसती प्रीतीने, साईबाबा महान संत, शिर्डीत बहुत वर्ष नांदत, असे महान अवलिया महंत, प्रत्युत्तर देत ते तया, येणेप्रमाणे बोलता चालता, आनंदाने मार्गक्रमिता, दोघे कोपर गावास येता, आठवले चित्ता शेर्टीच्या, साईबाबास पेरूंची प्रीती, कोपर गावी पेरू पिकती, म्हणती गोदेच्या काठी विकती, समर्पू येतील बाबास, परी येता गोदावरी काठी, देखावा पाहुणे हर्षले पोटी, तांगा पोहोचला पहिला तटी, विसरले गोठी पेरूंची, तेथुनी शिर्डी 4 गाव, तांगा निघाला भरधाव, लक्ष्मी छंदास झाला आठव, जेतेन ठाव पेरूचा, तो एक म्हातारी डोईवर पाठी, धावता देखिली गाडीच्या पाठी, थांबविली गाडी तियेसाठी, पेरूचं भेटीस आले की, लक्ष्मीचंद आनंद भरीत, निवडूने पेरू घेत, राहिले पाटीत ते म्हातारी म्हणत, अर्पा मज प्रित्यर्थ बाबांना, पेरूंची स्मृती आणि विस्मृती, म्हातारीची गाठ अवचिती, तिची ती पाहुणी साई भक्ती, दोघेही चित्ती विस्मित, आरंभी म्हातारा दिसला स्वप्नी, तोची पुढे आढळला कीर्तनी, त्याचीच ही म्हातारी नसेल ना कोणी, लालाजी म्हणी तरकले, असो मग पुढे गाडी हाकिली, बोलता बोलता शिर्डी गाठली, दुर्णी मशिदीची निशाणे देखिली, भावे वंदिली उभयंतांनी, मग ते पूजा संभारेसी, गेले तात्काळ मशिदीसी, घेऊनी साई दर्शनासी, आनंद चित्तेसी ते झाले, अंगणाचे द्वारातून सभामंडपी प्रवेशून, पाहुणी बाबांची मूर्ती दुरून, सद्गद मन जाहले, होता इच्छित मूर्तीचे दर्शन, लक्ष्मीचंद झाला तल्लीन, विसरूने गेला भूक तहान, स्वानंद जीवन लाधला, हाती घेऊन निर्मळ जळ, प्रक्षाळिले चरण कमळ, अर्ध्यपाद्यादी पूजा सकळ, केळी श्रीफळ अर्पिले, धूप दीप तांबूल दक्षिणा, केली मानस प्रदक्षिणा, करोनी पुष्पहार समर्पणा, बैसले चरणा सन्निध, भक्त प्रेमळ लक्ष्मीचंद, तयासे गुरुकृपेचा आनंद, पाऊनी साई चरणार विंद, रमला मिलिंद जैसा तो, तेव्हा बाबा झाले वदते, साले रास्ते में भजन करते, और दूसरे आदमी से पूछते, क्या दूसरे से पूछना, सब कुछ अपने आँखों से देखना, क्यों दूसरे आदमी से पूछना, झूठा है ये क्या सच्चा सपना, कर लो अपना विचार आप, मारवाड़ी से लेकर उच्छिति, क्या जरूर दर्शन की होती, हुई क्या अब मुराद पूर्ती, आश्चर्य चित्ती परिसता, आपण मार्गात केली चौकशी, बाबास येथे ती कळली कैशी, हेची आश्चर्य परम मानसी, लक्ष्मीचंदासी वाटले, घरी आपणा पडले स्वप्न, गाडीत आपण केले भजन, कळले कैसे बाबा सवर्तमान, काय अंतर्ज्ञान हे, होती दर्शनाची उत्कंठा, होता खराच पैशांचा तोटा, उसने घेऊन केला पुरवठा, तेही पहा ठाऊक या, आश्चर्य परम लक्ष्मीचंदा, आश्चर्य सकल भक्तवृंदा, आश्चर्य सत्पद पंकज मिलिंदा, अतर्क्य विंदान बाबांचे, काढोने ऋण करणे सन, अथवा यात्रा पर्यटन, नावडे बाबास कर्ज बाजारीपण,
शिकवण ही मुख्य येथील. असो हे सकळ भक्ता समवेत, हेही साठ्यांचे वाड्यात जात. दुपार भरता जेवावया बैसत, आनंद भरित मानसे. इतुक्यात बाबांचा प्रसाद म्हणून, कोणा भक्ताने सांजा आणून. वाढीला होता पानावरून, तृप्त तो सेवून जाहले. दुसरे दिवशी भोजन समयी, झाली लालाजीचं सांज्याची सई. परी तो काही नित्याचा नाही, उत्सुकता राहिली मनात. मग तिसरे दिवसाची नवाई, उरल्या वासनेची भरपाई. करुणी देती महाराज साई, कैसिया उपायी अवलोका. गंधाक्षतादी पुष्पा समेत, घंटा निरांजन पंचारत. घेऊनी जोग मशिदी येत, पुसू लागत बाबांसी. काय आणावा नैवेद्य आज, आज्ञा करीती महाराज. सांजा ताटभर घेऊन ये मज, आरती पूजन मग करी. ठेवूनी तेथेच पूजा संभारा, जोग तात्काळ गेले माघारा. परतले सवे घेऊनी शिरा, सर्वा पुरा अविलंबे. पुढे झाली दुपारची आरती, आधीच आणले नैवेद्य भक्ती. ताटे येऊ लागली वरती, बाबा ते वदती निजभक्ता. आहे आजीचा दिवस बरवा, वाटे सांज्याचा प्रसाद व्हावा. आणवा मनती सत्वर मागवा, सकाळनी सेवावा यथेष्ट. मग भक्तांनी जाऊन आणली, सांज्याची 2 बगोनी भरली. लक्ष्मीचंदाची भूकही लागली, पाठही भरली होती पै. पोटात भूक पाठीचं कणकण, तेने लक्ष्मीचंद अस्वस्थ मन. बाबांच्या मुखी ते येईजे वचन, श्रोती अवधान देईजे. भूक लगी है अच्छा हुआ, कमर में दर्द चाहिए दवा. अब सांजे की चली है हवा, करो सवार आरती. जे जे लक्ष्मीचंदाचे मनी, तेथे परिस्फुट बाबांचे वचने. शब्दाविन प्रतिध्वनी, अंतर्ज्ञानी महाराज. असो पूर्ण होता आरती, सांजा मिळाला भोजन वक्ती. पुरली लक्ष्मीचंदाची आसक्ती, आनंद चित्ती जाहला. तेथून बाबावर जडले प्रेम, उद्बत्ती नारळ माळेचा नेम. लक्ष्मीचंदही लागले क्षेम, पूजा उपक्रम चालला. जडली एवढी साईवर भक्ती, जाणारा लादता शिर्डी प्रती. माळ दक्षिणा कापूर उदबत्ती, तया हाती पाठवितो. कोणीही जाओ शिर्डी प्रत, लक्ष्मीचंदास लागता माहिती. या 3 वस्तू दक्षिणा समवेती, बाबास पाठविती नेमाने. त्याच खेपेस चावडीचे निशी, समारंभ तो पहावयासी. जाता बाबास उठली खासी, कासा विसी जाहली. लक्ष्मीचंद मनी म्हणत, कायही खासी त्रास देत. वाटे लोकांची दृष्टी लागत, खोकला उठत त्या पायी. ही तो मनाची केवळ वृत्ती, उठली लक्ष्मीचंदाची चित्ती. येता सकाळी मशिदी प्रती, बाबाही अनुवदती नवल पहा. येता माधवराव तया प्रती, आपण होणे बाबा वदती. काल झाला मज खोकला आती, ही काय कृती दृष्टीची. वाटे मज कोणाची तरी, दृष्टची लागली आहे खरी. तेनेच हा खोकला परोपरी, करी बेजारी जीवाची. आश्चर्य लक्ष्मीचंदाचे अंतरी, ही तो अनुवृत्ती आपुलीच खरी. कैसे हे बाबास कळले तरी, सर्वा अंतरी वस्ती की. मग तो विनवी कर जोडुनी, बहु आनंदलो आपुले दर्शनी. तरी ऐसीच कृपा करुनी, महाराजांनी रक्षावे. आता मज या पाया वाचुनी, देवची नाही आणिक जनी. मन हे रमो आपुले भजनी, आपुलीचे चरणी सर्वदा. म्हणे चरणी ठेवितो माता, निरोपो मागतो साई समर्था. आज्ञा असावी आम्हा आता, असेची अनाथा सांभाळा. असावी नित्य कृपादृष्टी, जेणे न होऊ संसारी कष्टी. लाधो तव नावा संकीर्तन पुष्टी, सुख संतुष्टी सर्वथा. घेऊनी उदी साशीर्वाद, पावनी स्नेहासहित आनंद. मार्गी जात साई गुणानुवाद, लक्ष्मीचंद परतला. ऐसीच आणिक दुसरी चिडी, बांधुनी बाबांनी आणली शिर्डी. येता प्रत्यक्ष दर्शनाची घडी, नवल परवडी परिसाती. चिडी ती एक प्रेमळ बाई, तिची कथेची परम नवलाई. बऱ्हाणपुरे दृष्टांत होई, महाराज साई पाहिती. कधीही नव्हते प्रत्यक्ष दर्शन, तरी त्या बाईस झाले स्वप्न. बाबा तिच्या द्वारी येऊन, खिचडी भोजन मागती. बाई तात्काळ होऊन जागी, पाही तो नाही कोणीही जागी. दृष्टांत कथीला लाग वेगी, समजता लागी तियेने. पती तियेचा तेच शहरी, तेथील टपाल खात्याचा अधिकारी. पुढे अकोल्यास बदलल्यावरी, केली तयारी शिर्डीची. दंपत्य होते मोठे भाविक, जायले साई दर्शन कामुक. वाटले दृष्टांताचे कौतुक,
माया अलौकिक साईंची. पुढे सोयीचा पाहुणी दिन, निघाली दोघे शिर्डी लक्षून. मार्गात गोमती तीर्थ वंदून, शिर्डी लागुनी पातली. प्रेमे घेऊनी बाबांचे दर्शन, करुणीय भावे पूजन. नित्य बाबांचे चरण सेवून, सुख संपन्न झाली. ऐसे ते दाम्पत्य आनंद म्हणे. राहिले शिर्डीत 2 महिने, बाबाही तुष्टले खिचडी भोजने. भावभक्तीने तयांच्या खिचडी नैवेद्य समर्पणार्थ, दाम्पत्य आले शिर्डी प्रत. चतुर्दश दिन होताही गत, खिचडी अनिवेदित तैशीच. कृतसंकल्प दीर्घसूत्रता, नावडून ती बाईचे चित्ता. 15व्या दिवशी माध्यान्ह भरता, खिचडी समवेत पातली. होते तेव्हा पडदे सोडिले, घेऊनी समवेत भक्त आपुले. बाबा आधीस भोजनी बैसले, ऐसे समजले बाईस. ऐसे भोजन चालते समयी, पडद्याचे आत कोणी न जाई. परी त्या बाईस झाली घाई, खाली न राही ती उगली. केवळ खिचडी निवेदनोल्हासा, अकोल्याहून शिर्डीचे प्रवासा. अंगीकारीजी तियेचा दिवसा, राहील कैसा अपूर्व. कोणाचेही काही न मानिता, पडदा स्वहस्ते सारून वरता. करुणी निज प्रवेश निज सत्ता, कामना पूर्तता साधिली. तेव्हा बाबांनी नवल केले, खिचडी लागी इतुकी भुकेले. कितीस आधी मागू सरले, ताटची धरले दोहाती. खिचडी पाहुणे झाला उल्हास, उचलून या घासावर घास. बाबांनी सुदिले निजमुखास, कौतुक समजतास वाटले. पाहुणे बाबांची ती आतुरता, विस्मय दाटला सर्वांचे चित्ता. खिचडीची कथा परिसता, वाटली अलौकिकता साईंची. आता येथून पुढील कथा ऐकता प्रेम दाटेल चित्ता. एक गुजराती ब्राह्मण सेवेकरिता, आला अवचिता शिर्डीस. राव बहादूर साठ्यांचे पदरी, आरंभी केली जयाने चाकरी. त्या शुद्ध सेवाभ्यंतरी, लाधली पायरी बाबांची. तीही कथा बहुत गोड, जयासी भक्ती प्रेमाची आवड. कैसे श्रीहरी पूर्वी कोड, मनाची होड ते परिसा. मेघातयाचे नामाभिधान, साई सवे ऋणानुबंधन. तेने तो पावला शिर्डी स्थान, कथानुसंधान तत्पर व्हा. साठे खेडा जिल्ह्याचे प्रांत, तेथे हा मेघा भेटला अवचित. ठेविला तयास तैनातीत, शिवालयी नित्य पूजेस. पुढे हे साठे शिर्डीस आले, तेच तयाचे भाग्य उदेले. तेथे महाराज साई जोडले, चित्त जडले तच्चरणी. यात्रेकऱ्यांचा पाहुणे रगडा, झाला तयांचे मनाचा धडा. असावा येथे आपुला वाडा, सोय बिराडा लागेल. मग पुढारी ग्रामस्थ मिळविले, तया जागेचे संपादन केले. जेथे बाबा आरंभी प्रकटले, वाड्याचे ठरविले ते स्थल. या पवित्र जागेचे महिमान, चतुर्थाध्यायीचं पूर्ण वर्णन. द्विरुक्तीचे नाही प्रयोजन, चालवू निरूपण पुढारा. असो मेघांचे संचित मोठे, लादले राव बहादूर साठे. तेव्हाच तो लागला परमार्थ वाटे, नेटे पाटे तयांच्या. परिस्थितीस होऊनी वश, पावला होता कर्मभ्रंश. तयास देऊनी गायत्रोपदेश, करविला प्रवेश सन्मार्गी. मेघा साठ्यांचे सेवेस लागला, परस्परांशी आदर वाढला. गुरुच मेघा भावाशी साठ्याला, लोभही जडला तयांचा. असो एकदा सहज बोलता, निजगुरुचे महात्म्य वानिता. प्रेम दाटले साठ्यांच्या चित्ता, मेघास सादरता पुसती. बाबास घालावेस गंगोदक स्नान, इच्छा ही माझी मनापासून. तदर्थ तुझं शिर्डी लागून, पाठवितो जाण मुख्यत्वे. शिवाय तुझी अनन्य सेवा, पाहुणे वाटे माझी या जीवा. सद्गुरूचा तुझं संगम घडावा, पायी जडावा तव भाव. सार्थक होईल तव देहाचे, परम कल्याण या जन्माचे. जा जा काया मने वाचे, लागे सद्गुरूचे पायास. मेघा पुसे तयासची जात, वस्तुता साठ्यांसही ती अज्ञात. म्हणती कोणी अविंदही वदत, बैसती मशिदीत म्हणूनी. अविंद हा शब्द कानी पडता, झाली मेघा म्हणे दुश्चिंतता. नाही नीच यवना परता, काय गुरुता तयाची. नाही म्हणता साठे क्षोभती, होय म्हणता पावेल दुर्गती. करावे काय चालेना मती, चिंतावरती तो पडला. इकडे आड तिकडे विहीर, दोलायमान मने अस्थिर. परी साठ्यांचा आग्रह फार, केला निर्धार दर्शनाचा. पुढे मेघा शिर्डीचा आला, मशिदीची अंगणी पातला. पायरी जो चढू लागला, बाबांनी लीला आरंभिली. उग्र स्वरूप धारण केले, पाषाण हाती घेऊन वदले. खबरदार पायरीवर पाऊल ठेविले, यवने वसविले हे स्थान. तू तो ब्राह्मण उंच वर्ण, मी तो निचाचा नीच यवन. होईल विटाळ तुझं लागून,
जाई परतोन माघारा. ते कातावलेपणाचे रूप, दुजे प्रळय रुद्राचे स्वरूप. पाहणारास होता थरकाप, चळी कापत तव मेघा. परिहाराग केवळ वरवर, अंतरी दयेचं वाहे पुर. मेघा थक्क विस्मय निर्भर, कैसे मदंतर कळले या. कोठे खेळात जिल्हा दूर, कोठे लांब अहमदनगर. माझे विकल्पाकृष्ट अंतर, आविष्करण हे त्याचे. बाबा जो जो मारू धावत, तो मेघांचे धैर्य खचत. पाऊल एक एक मागेच पडत, जावयानं धजत पुढारा. तैसाच काही दिवस राहिला, बाबांचा राग रंग पाहिला. शक्य ती सेवा करीत गेला, परीनं पटला दृढ विश्वास. पुढे मग तो घरासी गेला, ज्वरार्थ झाला अंथरुणी खिळीला. तेथे बाबांचा ध्यास लागला, परतून आला शिर्डीस. तो जो आला तोच रमला, साईपायी भाव जडला. साईचा अनन्य भक्त झाला, साईचं त्याजला एकदेव. मेघा आधीच शंकर भक्त, होता साईपदी अनुरक्त. शंकराची भावी साईनाथ, तोच उमानाथ तयाचा. करी मेघा अहर्निश, साई शंकर नाम घोष. बुद्धीही तदाकार अशेष, चित्त किलमिष विरहित. झाला साईंचा अनन्य भक्त, साईचं प्रत्यक्ष शंकर भावित. शंकर शंकर मुखे गरजत, अन्य दैवत मानिना. साईचं त्याचे देवतार्चन, साईचं त्याचा गिरिजा रमन. येच दृष्टीचा ठाव घालून, नित्य प्रसन्न मन मेघा. शंकरास बेलासी आवड, शिर्डीत नाही बेलाचे झाड. मेघात दर्त कोस दीड, जाऊनी निज चाड पूर्वी तसे. दीड कोसाचा काय पाड, बेला लागी लंगिता पहाड. परिपूजेचे पूर्विता कोड, फेडिता होड मनाची. लांब लांबून बेला आणावा, पूजा संभार पूर्ण मिळवावा. ग्रामदेवांचा अनुक्रम घ्यावा, सर्वास व्हावा यथाविधी. मग त्याच पावली जावे मशिदी, प्रेमे वंदावी बाबांची गादी. करुणिया पाद सव्वा नादी, पादतीर्थ आधी सेवितो. मेघाची या आनिक कथा, आनंद होईल श्रवण करिता. ग्रामदेवाविषयी आदरता, दिसेल व्यापकता साईची. मेघा शिर्डीस असेपर्यंत दुपाराची आरती करीतो नित. परी आधी ग्रामदेव समस्त, पूजुनी मशिदीत जात असे. ऐसा तयाचा नित्यक्रम, एके दिसी चुकला हा अनुक्रम. खंडोबाच्या पूजेचा अतिक्रम, घडला परिश्रम करिताही. पूजा कराया केला यत्न, द्वारन उघडे करिता प्रयत्न. म्हणून ती पूजा तैशीच वगळून, आला तो घेऊन आरती. तेव्हा बाबा वदती तयाला, पूजेतत्व आजला खंड पाडीला. पूजा पावल्या सर्व देवाला, एक राहिला पूजेविन. जाती करून ये मग येथे, मेघावदे दार बंद होते. उघडीव जाता उघडे नाते, वगळणे पूजेते भाग आले. बाबा वदती जातू पाहे, दार आता उघडे आहे. मेघा तात्काळ जाय लवला आहे, अनुभवला आहे बोलाचा. खंडेरायाची पूजा केली, मेघाचीही मळमळ गेली. पुढे बाबांनी करू दिधली, पूजा आपुली मेघाला. मग गंध पुष्पादी अष्टोपचार, पूजा समर्पी अति सादर. यथाशक्ती दक्षिणाहार, फलभारही अर्पितसे. एकदा मकर संक्रांती दिनी, गोदावरीचे आणुनी पाणी. बाबास अभ्यंग चंदन चर्चुनी, घालावे स्नान मणी आले. आज्ञे लागी पिच्छा पुरविता, इच्छेस येईल ते कर्जा म्हणता. मेघा घागर घेऊनी तत्वता, पाण्याकरिता निघाला. आला न उदया चली जो तरणी, मेघा निघे रिक्त कलश पाणी. निरात पत्र अनवानी, आणू पाणी गोमतीसी. जाता येता 8 कोस, लागेल मार्ग क्रमावयास. पडतील कष्ट आणि सायास, स्वप्नही तयास येईना. ही तो मेघास नाही चिंता, निघाला तो अनुज्ञा मिळता. असता निश्चयाची दृढता, कार्यो लासता सवेच. गंगोदके साईस स्नान, घालावे ऐसा होता मन. कैचे सायास कैचा क्षीण, एक प्रमाण दृढ श्रद्धा. असो ऐसे ते पाणी आणले, ताम्र गंगा लई रिचविले. स्नानार्थ उठावे आग्रह चालले, परीन मानिले बाबांनी. माध्यान्नीची आरती झाली, मंडळी घरोघर निघून गेली. झाली स्नानाची तयारी सगळी, दुपार भरली मेघावदे. पाहुनी मेघा अत्याग्रही, मग तो साई लीला विग्रही. कर मेघाचा निज कराही, धरुनी पाही संबोधी. नको रे मज गंगा स्नान, ऐसा कैसा तू नादान. किमर्थ मज फकीरा कारण, गंगा जीवन मज काय. परी मेघा ते काही न ऐके, शंकरा समजो बाबास लेके.
गंगा स्नानाने शंकर हरिके, हे एकची ठाऊके तया ते. म्हणे बाबा आजीचा दिन, मकर संक्रांतीचा सण, गंगोदके शंकर स्नपन, करिता सुप्रसन्न तो होई. मग पाहुनी तयांचे प्रेम, आणि तयाचा आढळ नेम, म्हणती पूर्वी तुझाची काम, शुद्धांतरयाम मेघांचे. ऐसो म्हणून मग ते उठले, स्नानार्थ मांडिल्या पाटावर बसले, मस्तक मेघापुढे ओढवले, म्हणती इवलेसे जळ घाली. सकळ गात्री क्षीर प्रधान, करी तयावरील लवजळ सिंचन, ते पूर्ण स्नान केलिया समन, हे तरी मानरे इतुके. बरे म्हणून कलश उचलिला, शिरी ओततात प्रेम जो दाटला, हरगंगे म्हणून तो रिचविला, संबंध ओतिला अंगावर. मेघाचा अत्यंत आनंद झाला, माझा शंकर सचैल न्हानीला, घडा रीता जे खाली ठेविला, पाहू लागला नवल तो. सर्वांगी जरी ओतले उदक, शिरची तेवढे ओले एक, इतर अवयव सुके ठाक, वस्त्री टाक न जलाचा. मेघा जाहला गलिताभिमान, निकटवर्ती विस्मयापन्न, ऐसे भक्तांचे लाड आपण, पूर्वीत संपूर्ण श्रीसाई. तुझ्या मनी घालावे स्नान, जाघाल तुझ्या इच्छे समान, त्यातही माझ्या अंतरीची खून, सहज जाण लादसील. हेच साई भक्तीचे वर्म, व्हावा मात्र सुदवे समागम, मग त्या काही न दुर्गम, सर्वची सुगम क्रमे क्रमे. बसता उठता वार्ता करिता, सकाळा दुपारा फेरिया फिरता, भक्त श्रद्धा स्थैर्य धरिता, इप्सितार्था संपादी. परी ऐसी काही खून, प्रत्यक्ष व्यवहारी पटवून, क्रमानुसार गोडी लावून, परमार्था कलन तो करवी. ऐसीच मेघाची आणिक कथा, सुखवतील श्रोते परिसता, भक्तप्रेम साईचे पाहता, आनंद चित्ता होईल. बाबांची एक मोठी छबी होती नानांनी जिधली नवी, तीही मेघा वाड्यात ठेवी, पूजेस लावी भक्तीने. मशिदीत प्रत्यक्ष मूर्ती, वाड्यात प्रतिमा पूर्ण प्रतिकृती, दोन्ही स्थळी पूजा आरती अहोरात्री चालली. ऐसी सेवा होता होता सहज 12 मास लोटता, मेघा पहाटे जागृत असता, देखिले दृष्टांता तयाने. असता मेघा शेजेप्रती, जरी निमिलित नेत्रपाती, अंतरी असता पूर्ण जागृती, पाहे स्पष्टाकृती बाबांची. बाबाही जाणूनी तयांची जागृती, अक्षता टाकूने बिछाण्यावरती, मेघा त्रिशूल काढिरे म्हणती, गुप्त होती तेथेच. हे बाबांची शब्द परिसता, डोळे उघडले अति उल्हासता, पाहुणे बाबांची अंतर्धानता, बहुविस्मित यता मेघास. मेघा तव पाही चोहोकडे, तांदूळ शेजवर जिकडे तिकडे, वाड्याची पूर्ववत बंद कवाडे, पडले ते कोडे तयास. मशिदीस जाऊनी तात्काळी, बाबांचे दर्शन घेते वेळी, मेघाने त्रिशूळ कथा कथिली, आज्ञा मागितली त्रिशूळाची. दृष्टांत साध्यंत मेघाने कथिला, बाबा वदती दृष्टांत कसला, शब्द नायिका माझा परिसिला, काढ म्हणितला त्रिशूळ तो. दृष्टांत म्हणूनही माझे बोल, जाता काय कराया तोल, बोल माझे अर्थ सकोल, नाही फोल अक्षरही. मेघा म्हणे आपण जागविले, ऐसेच आरंभे मजही वाटले, परिदार नव्हते एकही खुले, म्हणून मानिले ते तैसे. तयास बाबांचे ऐका उत्तर, माझी या प्रवेशा न लगे दार, नाही मज आकार ना विस्तार, वसे निरंतर सर्वत्र. टाकूनिया मजवरी भार, मिनला जो मज साचार, तयाचे सर्व शरीर व्यापार, मी सूत्रधार चालवी. असो पुढे नवलविंदान, त्रिशूळाचे प्रयोजन, होता परिसिजे सावधान, येईल अनुसंधान प्रत्यया. एरीकडे मेघा जो परतला, त्रिशूळ काढावया आरंभ केला, वाडियात छबी निकट भिंतीला, त्रिशूळ रेखाटीला रक्तवर्ण. दुसरेच दिवशी मशिदीत आला पुण्याहून रामदास भक्त, प्रेमे बाबास नमस्कारित, लिंग अर्पित शंकराचे. इतक्यात मेघाई तेथे आला, बाबासे साष्टांग प्रणाम केला. बाबा म्हणती हा शंकर आला, सांभाळी याजला तू आता. ऐसे होता लिंग प्राप्त, त्रिशूळ दृष्टांता पाठी अवचित, मेघा तटस्थ लिंगची देखत, प्रेमे सद्गदित झाला. आणिक पहाया लिंगाचा अनुभव, काकासाहेब दीक्षितांचा अपूर्व, श्रोता सादर परिस्थितीचे सर्व, जडेल भरवसा साईपदी. एरीकडे जो लिंग घेऊनी, निघे मेघा मशिदीतुनी, दीक्षित वाड्यात स्नान सारुनी, नामस्मरणी निमग्न. धूत वस्त्रे अंग पुसून, शिळेवरी उभे राहून, टुवाल डोईवर घेऊन,
करीत स्मरण साईचे, नित्यनेमा अनुसरून शिरोभाग आच्छादून, करिता असता नामस्मरण, लिंग दर्शन जाहले, चालले असता नामस्मरण, आजची का व्हावे लिंग दर्शन, ऐसे जो दीक्षित विस्मयापन्न, मेघा सुप्रसन्न सन्मुख, म्हणे मेघा पहा काका, लिंग बाबांनी दिधले विलोका, काका पावले विस्मय हरिका, लिंग विशेखा देखुनी, रूपरेखा आकार लक्षणी, आले ध्यानी जे पूर्वक्षणी, तेच ते लिंग पाहुनी तक्षणी, दीक्षित मनी सुखावले, असो पुढे मेघाचे हातून, त्रिशूळ लेखन होऊनी पूर्ण, छबे सन्निध लिंग स्थापन, साईनी करवून घेतले, मेघास आवडे शंकर पूजन, करुण शंकर लिंग प्रदान, केले तद्भक्तीचे दृढीकरण, नवल विंदान साईंचे. ऐसी काय एक कथा, सांगेन ऐशा अपरिमिता, परी होईल ग्रंथ विस्तरता, म्हणून श्रोता क्षमा कीजे. तथापि तुम्ही श्रवणोत्सुक, म्हणून कठीण आणिक एक, पुढील अध्यायी साईंचे कौतुक, याहून अलौकिक दिसेल, होऊनी हेमाड साईसी शरण, करवी साई चरित्र श्रवण, होईल तेने भवभय हरण, दुरित निवारण सकळांचे, स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाड पंत विरचिते, श्री साई समर्थ सच्चरिते, दृष्टांत कथनम नामम अष्टविंशतितमोध्याय संपूर्णम. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु.